Hello, good morning guys. Today we are discussing about the most important topic, that is life process in living organism part first. चला बघा, आपण लाईफ प्रोसेस बद्दल डिस्कस करत आहोत. ठीक आहे, लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. चला आता बघा, लक्ष द्या, याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलंय सुरुवातीला, तर सेल्युलर रिस्पिरेशन बद्दल डिस्कस केलं होतं. ठीक आहे, मग सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे काय होतं, तर बाबा जे काही ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत हे ग्लुकोज मॉलिक्यूल काय होतात, ब्रेकडाऊन होतात, म्हणजे त्यांचं ऑक्सिडेशन व्हायलंय. आणि ऑक्सिडेशन करणारा कोण आहे, तर ऑक्सिजन नावाचा मॉलिक्यूल आहे. ठीक आहे, म्हणजे ऑक्सिजन काय करायला, त्याचं ब्रेकडाऊन करायला, आणि ब्रेकडाऊन झाल्याच्या नंतर ओके त्याच्यापासून काय व्हायली, तर एनर्जी रिलीज व्हायली. आणि ही जी सगळी प्रोसेस आहे याला आपण सेल्युलर रिस्पिरेशन म्हटलं होतं. बरोबर आहे का. मग सेल्युलर रिस्पिरेशन म्हणजे काय, ऍक्च्युली इट इज द ब्रेकडाऊन और ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बाय ऑक्सिजन. ओके, पण कसं, इन स्टेप बाय स्टेप. ओके, अँड रिलीज ऑफ एनर्जी, दॅट इज द सेल्युलर रिस्पिरेशन. ठीक आहे, आता हे जे सेल्युलर रिस्पिरेशन आहे हे दोन टाईपचं होतं, एरोबिक आणि अनएरोबिक. याच्याबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. चला आता एरोबिक रिस्पिरेशन म्हणजे कोणाला, बघा एरोबिक रिस्पिरेशन कोणाला म्हणायचं, ठीक आहे, नोट करून दिले आपण. The respiration which takes place in presence of oxygen, that is the aerobic respiration. जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होतं त्याला म्हणायचं एरोबिक रिस्पिरेशन. ठीक आहे, आणि जे रिस्पिरेशन ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये होत नाही त्याला म्हणायचं अनएरोबिक रिस्पिरेशन. बरोबर आहे, लक्षात येत आहे का. त्याचबरोबर आपण डिस्कस केलंय की कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल टेक्स प्लेस इन टू द एरोबिक, आणि तिकडं इनकम्प्लीट किंवा दे डज नॉट कम्प्लिटली ब्रेकडाऊन इन द अनएरोबिक. ठीक आहे, त्याचबरोबर मोर अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑप्टेन इन द एरोबिक अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऑप्टेन इन द अनएरोबिक. ठीक आहे, चला त्यानंतर आपण डिस्कस केलं होतं की जो काही बाय प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट कोणता तयार होतोय, तर इथं फक्त CO2 तयार होतोय, तिथं CO2 आणि इथिल अल्कोहोल. ठीक आहे, इकडे आपल्याला 38 ATP भेटतात, तिकडे आपल्याला ओनली 2 ATPs आर ऑब्टेन्ड. बरोबर आहे का. आणि हे जे रिस्पिरेशन आहे एरोबिक, हे कुठं कुठं होतं, तर हे रिस्पिरेशन आपल्याला सायटोप्लाझम आणि मायटोकॉन्ड्रिया दोन्हीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे, परंतु अनएरोबिक रिस्पिरेशन अकर्स ओनली इन टू द सायटोप्लाझम. ठीक आहे, एवढं आपण डिस्कस केलेलं होतं. चला याच्यानंतर आज आपल्याला डिस्कस करायचं आहे ग्लायकोलायसिस. चला हेडिंग टाका, ग्लायकोलिसिस. चला हेडिंग टाकली. चला आता ग्लायकोलिसिस म्हणजे काय असतं, सिंपल. ग्लायको म्हणजे ग्लुकोज आणि लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. म्हणजे इथं कशाचं ब्रेकडाऊन व्हायला सांगा, तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन व्हायला. कशाचं ब्रेकडाऊन व्हायला रे, ग्लुकोजचं. येते लक्षामध्ये. मग आता हे जे ग्लायकोलायसिस आहे हे होते कुठे ऍक्च्युली, इट ऑकर्स इन द सायटोप्लाझम. इन द सायटोप्लाझम. बघा लक्षात घ्या, जे काही ग्लायकोलायसिस आहे हे कुठं व्हायलंय, तर सायटोप्लाझम मध्ये व्हायलंय. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय होतंय बघा. ओके, सपोज दिस इज द ग्लुकोज मॉलिक्यूल. हा ग्लुकोज मॉलिक्यूल आहे, याचं ब्रेकडाऊन होतंय. ठीक आहे, आणि याच्यापासून 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. किती मॉलिक्यूल, 2 मॉलिक्यूल पायरुविक ऍसिडचे तयार होतात. ओके, ऍक्च्युली पायरुविक ऍसिडचा फॉर्म्युला आहे CH3 C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड OH. ठीक आहे, दिस इज द पायरुविक ऍसिड. 3 कार्बन कंपाऊंड आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, बघा, the oxidation of glucose molecule takes place into the cytoplasm and they releases 2 molecules of ATP. काय काय, 2 ATP चे मॉलिक्यूल, 2 NADH2 चे मॉलिक्यूल. ठीक आहे, अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. ठीक आहे, आणि वॉटरचे किती, 2 मॉलिक्यूल. ठीक आहे, अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुविक ऍसिड. एवढे आपल्याला मॉलिक्युल्स भेटतात कुठं, तर ग्लायकोलायसिस मध्ये. बघा, द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल टेक्स प्लेस इन सायटोप्लाझम and they releases 2 molecules, or they gives 2 molecules of pyruvic acid, 2 molecules of ATP, 2 molecules of NADH2 and 2 molecules of water. ठीक आहे, पायरुविक ऍसिड किती कंपाऊंड, किती कार्बनचा कंपाऊंड आहे, तर हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, लक्षात ठेवा. चला लिहा मग आता, द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज takes place in cytoplasm, and gives, चला काय काय देते सांगा, and gives
and gives 2 molecules of pyruvic acid and gives 2 molecules of each compound that is, चला कोणते कोणते NADH2 चे 2 मॉलिक्यूल भेटतील तुम्हाला, ठीक आहे, ATP चे 2 मॉलिक्यूल भेटतील, वॉटरचे 2 मॉलिक्यूल भेटतील अँड फायनली पायरुविक ॲसिडचे सुद्धा 2 मॉलिक्यूल भेटतील. येते का लक्षामध्ये? म्हणजे बघा ग्लुकोजचं ऑक्सिडेशन व्हायला सायटोप्लाझममध्ये, ठीक आहे, आणि ऑक्सिडेशन होऊन याच्यापासून तुम्हाला 2 मॉलिक्यूल भेटायलेत, NADH2चे 2, ATPचे 2, वॉटरचे आणि पायरुविक ॲसिडचे 2. आलं लक्षामध्ये? ओके, चला आता या ग्लायकोलायसिसला आणखीन एक नाव दिले जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMP पाथवे. काय म्हणतात रे ग्लायकोलायसिसला? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज EMP पाथवे. याला EMP पाथवे का म्हणायचं आता लक्ष द्या, कारण हे जे ग्लायकोलायसिस आहे हे ग्लायकोलायसिस 3 सायंटिस्टने डिस्कवर केले, ठीक आहे. बघा, इट इज डिस्कवर्ड बाय द 3 सायंटिस्ट. इट वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट. That is Imberden, Meyerhoff and Parnas. ठीक आहे, या 3 सायंटिस्टने डिस्कवर्ड केले म्हणून त्यांचं जे फर्स्ट लेटर आहे EMP, ओके, हे फर्स्ट लेटर दिलं आहे. लक्षात आलं? इट वॉज डिस्कवर्ड बाय 3 सायंटिस्ट, दॅट इज इम्बर्डेन, मेयरहॉफ अँड पार्नास. हेन्स it is also called as EMP पाथवे. म्हणून याला कोणता पाथवे म्हणतात? EMP पाथवे. लक्षात ठेवा, MCQ ला सुद्धा विचारलं जातं. द ग्लायकोलायसिस इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज, ठीक आहे, काय म्हणतात तर EMP पाथवे. का म्हणतात लक्षात आलं का तुमच्या? बिकॉज इट इज डिस्कवर्ड बाय द 3 सायंटिस्ट, दॅट इज इम्बर्डेन, मेयरहॉफ अँड द पार्नास. या 3 सायंटिस्टनं मिळून याला काय केलेलं? डिस्कवर्ड केलंय, म्हणून या ग्लायकोलायसिसला म्हटलं जातं EMP पाथवे. ठीक आहे, चला नोट करून घ्या एवढं. ठीक आहे, पॉज करून नोट करा नंतर. चला आता बघा, आता काय होतंय, जो काही पायरुविक ऍसिड तयार झालेला आहे, आपला मेन कंपाऊंड आहे, मेन प्रोडक्ट कोणता आहे तर पायरुविक ऍसिड. ठीक आहे, हा जो पायरुविक ऍसिड तयार झालेला जो आहे, बघा आता लक्ष द्या, बघा हा जो पायरुविक ऍसिड तयार झालाय ना, याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतंय बघा, ऍसिटिल कोएन्झाइम ए. कशामध्ये व्हायला रे? ऍसिटिल कोएन्झाइम ए. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? दिस पायरुविक ऍसिड गेट कन्वर्टेड इनटू ऍसिटिल कोएन्झाइम ए. परंतु याच्यामध्ये आता तयार होत असतं बघा, कन्वर्ट होत असताना काय होतंय, याचा एक कार्बन ऑक्सिजन सोबत कंबाईन होतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. म्हणजे बघा हा 3 कार्बन कंपाऊंड आहे, तर हा 2 कार्बन कंपाऊंड असायला पाहिजे. किती? 2 कार्बन. त्याचबरोबर हे आणखी काय रिलीज करते तर NADH2, NADH, ओके, प्लस H, किंवा याला शॉर्ट फॉर्म NADH2 असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, NAD पासून NADH2 तयार होते. ठीक आहे, आता ऍसिटिल कोएन्झाइमचा फॉर्म्युला CH3 C डबल बॉन्ड O S CO कोऍसिटिल ए. म्हणजे किती कार्बन आहेत रे? 2 कार्बन आहेत. लक्षात ठेवा. बघा मग पायरुविक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये व्हायलंय तर ऍसिटिल कोएन्झाइम ए मध्ये व्हायले, आणि होत असताना काय काय रिलीज करायले? कार्बन डायऑक्साईड आहे, NADH2. ठीक आहे, लॅब ग्लायकोलायसिस मध्ये लॅब. ओके, हे रफ म्हणून डायग्राम काढा, एक्झाम मध्ये याला लिहायचं नाहीये. लॅब द पायरुविक ऍसिड द पायरुविक ऍसिड converts into कशामध्ये? converts into acetyl coenzyme A. acetyl coenzyme A and it releases काय काय रिलीज करता रे? कार्बन डायऑक्साइड and NADH2, and it releases CO2 and NADH2.
ठीक आहे. चला, ग्लायकोलायसिसमध्ये जर एवढं जर तुम्हाला विचारलं ग्लायकोलायसिस तर तुम्हाला इथपर्यंत लिहावं लागेल, कारण 3 मार्काला क्वेश्चन हे विचारतात आणि मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, बघा एरोबिक अनएरोबिक रिस्पिरेशन, ग्लायकोलायसिस आणि याच्या पुढचं क्रेब्स सायकल मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, चला नोट करून घ्या. चला झालं, पॉज करून नंतर नोट करा. चलो, कळलं का रे? ग्लायकोलायसिस बघा लक्षात येते का? ग्लायकोलायसिस कुठं होतं? सायटोप्लाझम, बरोबर आहे. ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं आणि किती मॉलिक्यूल तयार झाली? 4. कोणते कोणते सांगा? 2 मॉलिक्युल्स ऑफ NADH2, 2 मॉलिक्युल्स ऑफ ATP, 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर अँड 2 मॉलिक्युल्स ऑफ पायरुव्हिक ऍसिड, बरोबर आहे. नंतर जो पायरुव्हिक ऍसिड होता त्याचं कन्व्हर्जन कुठं झालं रे? ऍसिटिल कोएन्झाइम A मध्ये झालं, बरोबर आहे. पायरुव्हिक ऍसिड 3 कार्बन कंपाऊंड आहे आणि आपला ऍसिटिल कोएन्झाइम इट इज ॲक्च्युअली 2 कार्बन कंपाऊंड. लक्षात येते, म्हणजे 3 कार्बन कंपाऊंडचं रूपांतर 2 मध्ये झाले आता. ठीक आहे, मग आता हा पुढे क्रेब्स सायकलमध्ये काय करतो याचं पण डिस्कस करू आपण. चला आता हेडिंग टाका, क्रेब सायकल. चल डालो हेडिंग. कोणाला कलर ब्लाइंड तर नाही ना रे? चला हेडिंग टाका, क्रेब सायकल. चला बघा आता क्रेब्स सायकल नेमकं असतंय काय? ठीक आहे, ऍक्च्युअली बघा हे जे क्रेब्स सायकल आहे हे होतं मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठं होतं रे? मायटोकॉन्ड्रिया. ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया कुठं होतं? मायटोकॉन्ड्रिया. द क्रेब्स सायकल ऑकर्स इन द मायटोकॉन्ड्रिया. आता याच्यामध्ये जो ऍसिटिल कोएन्झाइम A होता, बरोबर आहे का नाही? आता बघा पहिल्यांदा ग्लुकोज होता, ग्लुकोजचं ब्रेकडाऊन झालं, पायरुव्हिक ऍसिड तयार झाला. ठीक आहे, पायरुव्हिक ऍसिड तयार झाला आणि हा पायरुव्हिक ऍसिडचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं? ऍसिटिल कोएन्झाइम A, ऍसिटिल कोएन्झाइम A. ठीक आहे, आणि हा जो ऍसिटिल कोएन्झाइम A आहे ना, हा काय करतो? क्रेब्स सायकलमध्ये एंटर करतो. ठीक आहे, आणि क्रेब्स सायकलमध्ये एंटर केल्याच्या नंतर हा काय करतो? तिथल्या ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड सोबत तो 4 ऑक्झॅलो ऍसिटिक ऍसिड याच्यासोबत कंबाईन होतो आणि कंपाऊंड होऊन 6 मॉलिक्यूलचा एक कार्बन तयार करतो, त्याला सिट्रिक ऍसिड म्हणतात. ठीक आहे, अशा प्रकारे हा ऍसिटिल कोएन्झाइम A कुठे एंटर करायला आहे? क्रेब्स सायकलमध्ये. चला मग क्रेब्स सायकल काय सांगितलं मी? क्रेब्स सायकल कुठं व्हायली? तर मायटोकॉन्ड्रिया. लक्षात आलं? द क्रेब्स सायकल ऑकर्स इन टू द मायटोकॉन्ड्रिया. चला पहिला पॉईंट लक्षात आला. चला आता बघा, द ऍसिटिल कोएन्झाइम A react with 4 carbon compound that is the oxaloacetic acid. हा कोणत्या कार्बन कंपाऊंड सोबत रिएक्ट व्हायला आहे? तर 4थ्या कार्बन कंपाऊंड सोबत. ओके, 4 कार्बन कंपाऊंड सोबत जो आहे ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड. ऑक्झॅलोॲसिटिक ऍसिड येते लक्षामध्ये. हा 4 कार्बन कंपाऊंड आहे, याच्यासोबत हा रिॲक्ट होतो आणि रिॲक्ट झाल्यानंतर हा 6 कार्बनचा सिट्रिक ऍसिड नावाचा कंपाऊंड तयार करतो आणि हा सगळ्यात स्टेबल कंपाऊंड आहे कुठला? तर क्रेब्स सायकलचा. म्हणून क्रेब्स सायकलला आणखीन एक नाव दिलं जातं, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सिट्रिक ऍसिड सायकल. कोणतं नाव याला आणखी काय म्हणतात? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिट्रिक ऍसिड सायकल. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. आणि अशा प्रकारे ह्या ऍसिटिल कोएन्झाइम A पासून याचं ऑक्सिडेशन होतं, पूर्णपणे ब्रेकडाऊन होतं आणि हे ब्रेकडाऊन झाल्यानंतर याच्यापासून बघा NADH2, FADH2, ओके, ATP, ओके, CO2, ओके, ही एक एनर्जी तयार होते. ॲक्च्युली दिस इज द एनर्जी, बरोबर आहे का? ATP, FADH2, NADH2, ओके, हे सगळे तुम्हाला प्रोडक्ट कुठे भेटतील? तर क्रेब्स सायकलमध्ये भेटतील. येते लक्षामध्ये. चला बघा मग काय सांगितलं मी? क्रेब्स सायकल कुठं व्हायली सांगा? मायटोकॉन्ड्रियामध्ये. कुठं व्हायली रे? मायटोकॉन्ड्रिया. चला नोट करून घ्या, लिहा. क्रेब्स सायकल लिहा. क्रेब्स सायकल occurs in mitochondria. In mitochondria. ठीक आहे,
चला आता काय होतंय, द ॲसिटिल कोएन्झाइम ए इंटर्स इनटू द क्रेब्स सायकल. द ॲसिटिल कोएन्झाइम ए जो की आपला एंड प्रोडक्ट होता लिंक रिएक्शनचा, ओके, ग्लायकोलायसिसचा. द ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर्स द, कुठं एंटर्स होते सांगा रे, द ॲसिटिल कोएन्झाइम ए एंटर्स द, सांगा कुठं, क्रेब्स सायकल, एंटर्स इनटू द क्रेब्स सायकल, एंटर्स इनटू द क्रेब्स सायकल. ठीक आहे. चला मग क्रेब्स सायकल मध्ये एंट्री केल्यानंतर कोणासोबत रिॲक्ट होतो, 4 कार्बन कंपाऊंड दॅट इज द ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. लिहा मग, इट रिॲक्ट्स विथ, कोणासोबत सांगा, इट रिॲक्ट्स विथ 4 कार्बन कंपाऊंड. ठीक आहे. इट रिॲक्ट विथ ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड 4 कार्बन, कंसामध्ये लिहिले मी, इट रिॲक्ट्स विथ ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड अँड प्रोड्युसेस, कधी कधी गिव्ह द रिझन विचारतात ना, लक्षात ठेवा, अँड प्रोड्युसेस सिट्रिक, ओके, 6 कार्बन कंपाऊंड अँड प्रोड्युसेस सिट्रिक ॲसिड दॅट इज द 6 कार्बन कंपाऊंड. ठीक आहे, आलं लक्षामध्ये. अँड द सिट्रिक ॲसिड इज द मोस्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ क्रेब्स सायकल. लिहा मग, द सिट्रिक ॲसिड इज द फर्स्ट, म्हणू आपण, द सिट्रिक ॲसिड इज द फर्स्ट स्टेबल कंपाऊंड, hence Krebs cycle also called as, hence Krebs cycle also called as citric acid cycle. Hence Krebs cycle also called as citric acid cycle. आलं का लक्षामध्ये, सिट्रिक ॲसिड सायकल का म्हणतात याला, कारण मोस्ट विचारतात बरं हा क्वेश्चन, लक्षात ठेवा. गिव्ह द रिझन्समध्ये तुम्हाला विचारलं जातं. चला नोट करून घ्या. ठीक आहे, पॉज करा आणि याला नोट करा नंतर. ठीक आहे, चला बघा आता ॲसिटिल कोएन्झाइम ए जो आहे याचं ऑक्सिडेशन होईल. ठीक आहे, आणि ऑक्सिडेशन होऊन याच्यापासून काय काय तयार रिलीज होईल ते एनर्जी. बघा, द ॲसिटिल कोएन्झाइम ए इट गिव्स, द ॲसिटिल कोएन्झाइम ए gives 2 molecules of, gives NADH2 किंवा प्रोड्युसेस म्हणा, NADH2, FADH2, ठीक आहे, ATP अँड CO2. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला एनर्जी भेटायली कशापासून, त्या ॲसिटिल कोएन्झाइम ए पासून. ठीक आहे, दिस इज द रिगार्डिंग द क्रेब्स सायकल. आलं लक्षामध्ये. इव्हन तुम्हाला याच्यामध्ये वाय द क्रेब्स सायकल कॉल्ड ॲज अ सिट्रिक ॲसिड सायकल हा सुद्धा क्वेश्चन एक्झाममध्ये विचारला जाईल. ठीक आहे, किंवा जरी क्रेब्स सायकल बद्दल आलं तरी एवढं डिस्कस करा. ठीक आहे, चलो बाय. याच्यानंतर जो काही रिमेनिंग पार्ट आहे आपल्याला ETSचा, हा आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये ETS आणि ATP हे दोन्ही कंप्लीट केलं जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आय थिंक अनएरोबिक रेस्पिरेशनचा काही पार्ट राहिलेला आहे, ओके, पार्ट आहे तो कव्हर केला जाईल. ठीक आहे, बघा रेग्युलरचं स्टडी रेग्युलर करा. कोणाला काही डाऊट असेल तर इव्हन कॉल करून विचारू शकता. चलो बाय.